नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरती निघाली. 200 जागा असणार आहे लिपिक पदासाठी. कोणत्या बँकेमध्ये भरती असणार आहे आणि शैक्षणिक अर्हता आणि भरती प्रक्रिया कशी असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. आरडीसी बँक, रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघालेली आहे. लिपिक या पदासाठी भरती असणार आहे. तर अर्ज करण्याचा तपशील इथे दिलेला आहे की संकेतस्थळावर अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे 14 ऑगस्ट पासून अर्ज सुरू झालेला आहे. तर 5 सप्टेंबर पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात. परीक्षा शुल्क पण तुम्हाला इथे 5 सप्टेंबर पर्यंत पे करायचं आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक आणि ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा दिनांक हे बँकेच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल. आता इथे कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक तुम्हाला परीक्षा निकालानंतर बँकेच्या ईमेल द्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. तर आता इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क 500 रुपये प्लस GST 90 असे 590 रुपये तुम्हाला इथे ऍप्लिकेशन फीज परीक्षा फीज पे करायची आहे. त्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाहीये. अर्ज भरताना उमेदवाराने त्यांचा ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आधार कार्ड क्रमांक पण भरणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचा अर्ज ऍक्सेप्ट केला जाणार नाहीये. तर ह्या पदासाठी एकूण किती जागा असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? तर शैक्षणिक अर्हता पदाचे नाव दिलेले आहे लिपिक. एकूण जागा असणार आहे 200. एज लिमिट किमान 21 आणि मॅक्झिमम एज दिले 42 वर्षापर्यंत पण तुम्ही ते अर्ज करू शकतात. शैक्षणिक अर्हता दिली मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. कोणत्याही शाखेचा पदवीधर या उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो किंवा उमेदवार MSc IT उत्तीर्ण असावा किंवा 90 दिवसाचा शासन मान्य कम्प्युटर कोर्सचा प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. आता यासाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे आणि वेतन श्रेणी तुम्हाला किती मिळू शकते? तर वेतन श्रेणी अंदाजित एकत्रित वेतन सुरुवातीचा 25,000 तुम्हाला इथे असू शकतं. निवड प्रक्रिया कशी असणार आहे? तर ऑनलाईन परीक्षा असणार आहे 90 गुणाची. वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असणार आहे. यामध्ये तुम्हाला गणित, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती, तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. परीक्षेचे माध्यम हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये परीक्षा ही असेल. त्याचबरोबर इथे कागदपत्र पडताळणी होणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी कॅन्डिडेट परीक्षा पास होईल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. तर मुलाखत डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास तुम्हाला ईमेल ID दिलेली आहे वेबसाईटवरती किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण करू शकता जर तुम्हाला हॉल तिकीट मिळत नसेल एक्झामच्या वेळेस. मुलाखतीसाठी 10 गुण असणार आहे. त्यापैकी 5 गुण हे तुमच्या शैक्षणिक क्वालिफिकेशन संबंधित असणार आहे, शैक्षणिक पात्रता, आणि 5 गुण हे मौखिक मुलाखतीसाठी असणार आहे. जर तुम्ही उच्च पदवीधर असाल म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असेल तर 1 गुण तुम्हाला मिळू शकते मुलाखतमध्ये एक्स्ट्रा. विशेष पदवी जर BCom असेल किंवा BSc ॲग्री किंवा BE असेल, BTech असेल, IT असेल, BCS असेल, BBA असेल किंवा LLB तर एक्स्ट्रा 1 गुण तुम्हाला मिळू शकतो इथे. DCBN किंवा HGCM असेल तर 1 गुण एक्स्ट्रा मिळू शकतो. GDCA व A साठी 1 गुण आणि मराठी व इंग्रजी टायपिंग शासकीय प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 1 गुण इथे मिळू शकतो. असे 5 गुण तुमच्या शैक्षणिक संबंधित असणार आहे. जर तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असेल किंवा टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तुम्हाला इथे बोनस गुण मिळू शकतो. तर इथे तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. परीक्षावधीन कालावधी प्रोबेशन पिरियड हा 6 महिन्याचा असेल. प्रोबेशन कालावधी तुम्हाला मध्ये 18,400 वेतन मिळू शकतो. ऑनलाईन परीक्षा शुल्क 590 तुम्हाला इथे पे करायचं आहे. तर 5 सप्टेंबर पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. सविस्तर जाहिरात असून तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.